संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे अगदी पहिल्या दिवसापासून विरोधकांनी एक गोंधळाची अशी भूमिका घेतली. त्यांना गोंधळी म्हणण्याचं कारण माझं त्या लोककलेचा अपमान करणं असं नाहीये. हा जो गोंधळ आहे तो कलात्मक गोंधळ नसून फक्त एक वैचारिक धिंगाणा घालणे याच्या पलीकडे दुसरं काही नाही. खरं तर एक खूप मोठी संधी विरोधकांना चालून आलेली होती. कृषी विधेयकांच्या बाबतीमध्ये जी माघार सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागली, अगदी आम्ही टोकाला जाऊन मोदींनी कशी शेपूट घातली असा शब्दप्रयोग केला आणि त्याच्यावरती बऱ्याच जणांना संताप आला. खरं तर ही एक संधी विरोधकांना उपलब्ध होती की पूर्णपणे सरकार बॅकफूटवरती माघारी त्यांना अशा स्थितीमध्ये आहे आणि अशा वेळी सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन एक जर धोरण ठरवलं असतं तर याच्यावरची जी चर्चा आता जी होऊ घातलेली आहे संसदेमध्ये ती अतिशय परिणामकारक झाली असती. दोन गोष्टी विरोधकांना करता आल्या असत्या. प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये तुमचं जमो किंवा न जमो, तुम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढता, ही सगळी गोष्ट बाजूला, आपण सध्या त्याची चर्चा करण्याची काही गरज नाही. सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन ज्यांची संख्या 200च्या जवळपास जाती आहे, 543 ही जी आपल्याकडे खासदार संख्या आहे लोकसभेतली, त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडे 350च्या जवळपास खासदार आहेत. म्हणजे 200च्या जवळपास खासदार हे विरोधात आहे. एकूण जो वेळ दिला जातो चर्चेला तो एकूण संख्या जी आहे त्याच्या प्रमाणामध्ये वेळ दिला जातो. म्हणजे खासदारांची संख्या किती आहे, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या शेतकरी संघटनेचा मी बिल्ला लावतो त्याचे संस्थापक शरद जोशी स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेमध्ये होते. ते एकटेच होते, भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले होते. त्यांचा स्वतःचा पक्ष तो मोठा नसल्यामुळे त्यांना वेळ भेटायचा नाही. पण भाजपने जाणीवपूर्वक डाव्यांच्या विरोधामध्ये जी वैचारिक मांडणी करायची त्यासाठी शरद जोशींना आपला वेळ द्यायची, जेणेकरून शरद जोशींना ती मांडणी अतिशय प्रभावीपणे संसदेमध्ये राज्यसभेमध्ये करता यायची. आता तुम्ही हेच उदाहरण आता लक्षात घ्या की सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपला वेळ ह्या पद्धतीची मांडणी करणाऱ्या जे जे कोणी वक्ते असतील, त्यांचा पक्ष कुठलाही असो किंवा ते अपक्ष असो, त्यांना जर दिला तर त्याच्यातून देशभरामध्ये एक चांगला संदेश त्या त्या विषयावरच्या चर्चेला मिळू शकतो. दुर्दैवाने जेव्हा या अधिवेशनाची घोषणा झाल्याच्या नंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांची बैठक जेव्हा बोलवली लागली, त्या पहिल्याच बैठकीला ममता बॅनर्जीचा पक्ष बाहेर निघून गेला. म्हणजे बैठकीला येणार नाही म्हणून सांगितलं. केजरीवालांनी पाठ फिरवली. मायावतींनी सांगितलं की आम्ही विरोधात असले तरी तुमच्याबरोबर नाही. म्हणजे चित्र काय तयार झालं, तुम्ही भाजपच्या विरोधातले सगळे लोक संसदेमध्ये वैचारिक पातळीवरती एकत्र येऊन काही ठरवू पाहत नाहीत, हे एक चित्र समोर गेलं. म्हणजे दोन गोष्टी याच्यामधून घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जो काही संदेश द्यायचा होता की सत्ताधाऱ्यांनी जे काही धोरणं ठरवलेली आहेत त्यांना आम्ही कडाडून विरोध करताना त्याची नीट व्यवस्थित वैचारिक मांडणी करतो आहोत, तो त्यांना देता आलेला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तसा संदेश गेला असता तर सर्वसामान्य जो मतदार आहे, म्हणजे सर्वसामान्य जनता आणि त्याच्यातले स्पेसिफिकली म्हणजे मतदार, त्यांच्यापर्यंत हा संदेश गेला असता की हे सगळे विरोधक एकत्र येऊन काही एक पर्याय देऊ पाहत आहेत. तो तसा न गेल्यामुळे इथून पुढे ज्या ज्या निवडणुका होतील, जसं आता उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर आहे, पंजाबची निवडणूक तोंडावर आहे, त्याच्यासाठी काय संदेश गेला की हे विरोधक कुठलाही पर्याय देऊ शकत नाहीये. ह्याच्या आधी जो काँग्रेसला फायदा मिळत होता, नेहरू असो किंवा इंदिरा गांधी असो, यांच्या काळामध्ये विरोधक पूर्णतः विखुरलेले होते. या विखुरलेल्या विरोधकांमध्ये सुद्धा ज्याचा आम्ही वारंवार उल्लेख करतो ते राम मनोहर लोहिया असो, बॅरिस्टर नाथ पै असो किंवा जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी असो, हे सगळे लोक जेव्हा किंवा स्वतंत्र पक्षाचे सी राजगोपालचारी असो, यांच्या पाठीशी त्यांच्या पक्षाचे कोणी खासदार फारसे नसायचे. पण जेव्हा ते वैचारिक पातळीवरती काही मांडणी करायची तेव्हा ती संसदेला त्याची दखल घेणं भाग पडायचं आणि संसदेमध्ये एकदा मांडणी केल्याच्या नंतर संपूर्ण देशाला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागायची. आताची परिस्थिती अशी आहे म्हणजे ह्या काळामध्ये की जेव्हा विरोधक सगळे एकत्र येऊन असं कोणाच्या एखाद्या वक्त्याला आपला वेळ देत आहेत आणि तो वक्ता अतिशय प्रभावीपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काहीतरी एक मांडणी संसदेमध्ये करतोय, असं चित्र दिसत नाहीये. म्हणजे प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे एकत्र येऊन समर्थ पर्याय उभं करतायत हे पण चित्र दिसत नाहीये. म्हणजे 2014ची निवडणूक असो, 2019ची निवडणूक असो आणि ह्या सगळ्या काळात झालेल्या विधानसभांच्या निवडणुका असो, सगळे विरोधक एका ठिकाणी आलेले आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एक सक्षम अशी आघाडी उघडून दाखवलेली, हे घडलेलं नाहीये. सगळे विरोधक एकत्र आले आणि वैचारिक पातळीवरती त्यांनी एक विशिष्ट स्वच्छ अशी मांडणी प्रत्यक्ष संसदेच्या पटलावरती केलेली, हे दिसून आलेलं नाहीये. आता ज्या कृषी कायद्यांवरून इतका गोंधळ उडालेला होता, सत्ताधाऱ्यांनी तो कायदे आणले काय, मंजूर करून घेतले काय आणि आता वापस करून घेत आहेत का, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांनी कुठं काय मांडणी केली.
तुम्ही आजही तपासून पहा, जेव्हा हा ऑर्डिनन्स अध्यादेश लागू झाला होता मागच्या सप्टेंबर, त्याच्या आधीची गोष्ट, त्यानंतर विधेयक पास झालं, 1.25 वर्ष झाले, चर्चा नाही, चर्चा नाही, चर्चा नाही म्हणून आरडाओरडा आणि धिंगाणा करणारे म्हणजे पत्रकार असो, हे विचारवंत असो, सगळे पुरोगामी असो, 1.25 वर्षापासूनची संसदेमध्ये काय होते जशी आपण त्याची चर्चा केली, राजकीय पातळीवरती काय होतं ज्याची आपण चर्चा केली, पण वैचारिक पातळी तुम्ही तपासून पहा, या सगळ्यांनी मिळून ज्यांचा विरोध होता त्यांनी या काळामध्ये काय वैचारिक मांडणी केली. हे 3 कृषी विधेयक, त्याच्यामधले एक कलम आणि त्या प्रत्येक कलमाला असलेल्या आक्षेपाशी काही मांडणी झाली आहे? नाही झाली. म्हणजे जी एक संधी चालून आलेली होती, ती संधी जशी विरोधी पक्षांनी गमावली, पत्रकारांनी गमावली, विचारवंतांनी गमावली, की जर तुमचा म्हणजे ह्याच्यातून संदेश काय गेला, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच बाजूनं एक गोष्ट अशी सिद्ध झाली की त्यांना वाटलं त्यांनी कायदे आणले, त्यांना वाटलं त्यांनी कायदे माग घेतले, दोन्ही गोष्टीचं सोयरसुतक काहीही विरोधकांना, पुरोगाम्यांना, विचारवंतांना, पत्रकारांना उरलं नाही. अजून एक महत्त्वाची आणि वाईट गोष्ट या निमित्तानं समोर येते आहे, ज्याचा विचार गांभीर्याने झाला पाहिजे, की संसद कशासाठी आहे. तुम्हाला एकदा संसदीय हत्यार दिल्याच्या नंतर तुम्ही त्याचा वापर करावा, म्हणजे तुमचा वेळ दिलेला आहे त्याचा वापर करावा, किंवा एखादं विधेयक चर्चेसाठी संयुक्त समितीकडे पाठवावं, त्यासाठी आग्रह धरावा, अशी कितीतरी आयुधं आहेत विरोधकांकडे. संसदेचं कामकाज चालवत असताना आजचे कितीतरी, जसं 26 जानेवारी हा संविधान दिवस होता, हा कार्यक्रम संसदेच्या लोकसभेच्या अध्यक्षांनी ठरवलेला होता. या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा सरकारचा शिक्का असायचं किंवा त्याचा प्रभाव असण्याचं काही कारण नव्हतं. विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला. 26 नोव्हेंबरचा जो कार्यक्रम आहे संविधान दिनाचा, 26 नोव्हेंबर 1949ला ही मसुदा समितीनं तयार झालेला सगळा घटनेचा मसुदा राष्ट्राला सुपूर्द केला. तो हा दिवस, म्हणून तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. साधी अपेक्षा होती की या निमित्तानं एक चर्चा प्रत्यक्ष संविधानावरती केल्या जावी. हा जर कार्यक्रम त्या ठिकाणी होता, त्याच्यामध्ये जर विरोधक सहभागी झाले असते तर तुम्ही ह्या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आहात हे दिसलं तरी असतं. जे प्रत्यक्ष हत्यार, जे आयुध तुम्हाला दिलेलं आहे संसदीय लोकशाहीमध्ये, तुम्ही त्या संसदेवरतीच बहिष्कार टाकणार असाल, त्या चर्चेवरतीच बहिष्कार टाकून बाहेर निघून जाणार असाल, तर तुम्ही हे अतिशय सोयीस्कर अशी भूमिका सत्ताधाऱ्यांसाठी घेत आहात. तुम्ही जेव्हा चर्चा टाळता, तुम्ही जेव्हा निघून जाता, तुम्ही जेव्हा बहिष्कार टाकता, हे सगळे सत्ताधाऱ्यांच्या सोयीस्कर असलेली पावलं आहेत. म्हणजे आरोप असा करावा लागतो की सत्ताधाऱ्यांच्या सोयीचीच भूमिका विरोधक घेत आहेत की काय. वास्तविक पाहता तुम्ही त्यांना कोंडीत पकडून जनतेचे प्रश्न मार्गी लावणे, जनतेच्या प्रश्नावर गांभीर्याने चर्चा घडवून आणणे हे अपेक्षित होतं, हे अपेक्षित आहे. आणि ह्याच विरोधी असण्याचा फायदा घेत गेले म्हणजे 2004 ते 2014 ह्या 10 वर्षामध्ये भाजपनी ह्याचा फायदा घेतला आणि सलग 2 वर्ष आपल्या स्वतःच्या पक्षाला बहुमत मिळवून घेतलं. आणि आपला जो अजेंडा आहे, तुम्ही त्याला काय विरोध करायचा ते करा, त्यांचा जो अजेंडा आहे तो त्यांनी ठामपणे राबवायला सुरुवात केली. त्याचे परिणाम त्यांना दिसत आहेत. ह्याच्या नेमकं उलट आता ह्या काळामध्ये विरोधकांना ज्या पद्धतीनं भाजप तेव्हा विरोधी पक्षामध्ये असताना वागला होता, आता त्याच्या उलट गेले 8 वर्ष तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, 7.5 वर्ष झाले, तेव्हा तुम्ही काय वागता आहात. दुसरा एक ह्याच्यामधला पेच आहे, जो एक व्हिडिओ आम्ही ह्यापूर्वी पण केला होता, की काँग्रेस पक्ष आणि प्रादेशिक पक्ष ह्याच्यामधले जे भांडणं आहेत ते संपायलाच तयार नाही. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली सगळे विरोधक एकत्र यायला तयार नाहीत. प्रादेशिक पक्षापैकी ममता बॅनर्जींनी एखादी मोड बांधली तर त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे यायला तयार नाही, म्हणजे काँग्रेस यायला तयार नाही. किंवा प्रादेशिक पक्षापैकी शरद पवार ज्यांना आधुनिक चाणक्य म्हणतात किंवा राजनीतीतलं काय काय म्हणायचं ते म्हणतात, किंवा मराठीतले पत्रकार तरी किमान त्यांना भावी पंतप्रधान म्हणतात, त्यांच्या नेतृत्वाखाली काही एक आघाडी उभी राहते, असं पण चित्र दिसत नाहीये. म्हणजे विरोधकांच्या ह्या ज्या चिरफाळ्या उडालेल्या आहेत, म्हणजे हा प्रश्न तर सुटायलाच तयार नाही. काँग्रेसचा नेतृत्वाचा प्रश्न काँग्रेसचा अंतर्गत उरला नसून तो समस्त विरोधकांचा उरलेला, हे कोणी लक्षातच घ्यायला तयार नाही. सोनिया गांधी अध्यक्ष होत्या, त्यांच्यानंतर राहुल गांधींना बसवलं, त्यांनी राजीनामा दिला, त्याच्यानंतर परत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष नाही, आणि हा हंगाम किती दिवस चालणार आहे कळच ना. 2.25-2.5 वर्ष व्हायला लागले, त्याच अजून हंगामी अध्यक्ष आहेत. आणि आता पुढच्या सप्टेंबरमध्ये किंवा तरी निवडणुका घेऊन असं सांगितलं, तोपर्यंत 3-3.5 वर्ष होऊन जाणार आहे. तोपर्यंत मधल्या काळात कितीतरी ठिकाणच्या विधानसभेच्या निवडणुका पण होऊन जाणार आहे. म्हणजे आत्ता संसदेच्या तोंडावरती चित्र काय दिसतं आहे, तर सत्ताधारी पक्ष त्याच्या निर्णयावरती त्याच्या पद्धतीनं ठाम आहे.
मग ते विधेयक मांडण्याचे असो, विधेयक मागे घेण्याचे असो, त्यांचे जे काही पक्षाच्या पातळीवरचे निर्णय असो, सरकार म्हणून निर्णय असो, त्यांच्यावरती ठाम आहेत. आणि विरोधक मात्र या सगळ्यातून गोंधळलेले, विस्कुटलेले, विखुरलेले आणि ज्याला काय म्हणता येईल आपल्याला की तेजहीन, म्हणजे त्यांच्यावरती विश्वास ठेवावा असं भावना सर्वसामान्य जनतेचीच होत नाहीये. त्याच्यावरची ही उसंत वाणी. संसदेचे सुरू सत्र हे हिवाळी, विरोधी गोंधळी नाचू लागे. अपशकुनाचा पहिलाच धडा, ऐक्या जाई तडा विरोधींच्या. एकला चलो रे ममताचा नारा, विस्कटला सारा ऐक्य डाव. विरोधात तरी तुमच्यान संगे, मायावती सांगे सोनियाला. भाराभर चिंध्या एक नाही धड, विरोधाचा गड ढासळता. विरोधाच्यासाठी हवा ठोस मुद्दा, झुंडशाही गुद्दा कुचकामी. 75 कांत लोकतंत्र. 75 कांत लोकतंत्र, सुटे ताळतंत्र विरोधाचे, सुटे ताळतंत्र विरोधाचे. आता एक लक्षात घ्यायला पाहिजे, जर विरोधकांना त्यांचा एक मुद्दा ठामपणे सर्वसामान्य जनतेच्या समोर आणायचा असेल तर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपसातले जे काही राजकीय मतभेद आहेत ते निवडणुकीच्या मैदानात ठेवा. संसदेच्या पटलावर तरी सगळे विरोधक एक आहेत, तेव्हा त्यांनी बहिष्कार, गोंधळ किंवा ते कागद फाडणे किंवा माईक फेकणे हे सत्ताधाऱ्यांच्या सोयीस्कर भूमिका न घेता ठामपणे वैचारिक चर्चेसाठी आव्हान द्यावं. वैचारिक चर्चेसाठी आपल्यातले चांगले वक्ते तयार करावेत आणि ते मुद्दे प्रत्यक्ष संसदेच्या पटलावर मांडून सत्ताधाऱ्यांना कैचीमध्ये पकडावं. अन्यथा त्यांचा जी काही त्यांचं अस्तित्व आहे ते शून्य करण्याचं कामच सत्ताधारी करतील आणि तेव्हा मग यांना तक्रार करायला जागा उरणार नाही.